7 चक्राचा जर विचार केला आपण, हं. तर सगळ्यात पहिलं मूलाधार चक्र येतं. आणि हां. मूलाधार चक्राची देवता येते गणपती बाप्पा. हां. हं. आणि त्या मूलाधार चक्राचा रंग येतो लाल रंग. ओके. मग जसं-जसं तुमच्या चक्रांच्या वर कुंडलिनी येतात, तुम्हाला ते जाणवतं आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये ते बदल होत असतात. ते अनुभव येत असतात. म्हणजे ते डिस्कशन तुम्ही गुरूंशी करू शकतात. ओके. म्हणजे प्रत्येक चक्राचा वेगळा कलर कलर आहे. आणि येस. ओके आणि त्याच्या संदर्भातले रेमेडीज वेगवेगळे आहेत आणि मग जसं प्रत्येक चक्र ॲक्टिव्ह होत गेलं, की मग आपण कुंडलिनी जागृत झालो असं म्हणतो. म्हणतो. चक्र बॅलन्सिंग, क्लिन्झिंग, ओरा बॅलन्सिंग, क्लिन्झिंग आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो अफाट म्हणजे सांगू नाही शकत. ओके. पण याचं तुमच्या आयुष्यावर परिणाम जो आहे, तर आता समजा मूलाधार चक्र तुमचं ॲक्टिव्ह झालं, हं. तर पैशांसंदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत, हां. त्या तुमच्या कमी व्हायला सुरुवात ओके. होते. त्याच्यानंतर मूलाधार चक्र जे आहे, तर तुम्ही नातेसंबंध जे आहेत, हं. ते छान जपायला शिकतात. जे लोकं तुमच्यापासून दूर जायचे हां. किंवा कनेक्शन कट व्हायचं बऱ्याच हं. वेळेस, तर ते तुम्हाला अटॅच व्हायला लागतात. हृदय चक्र किंवा अनाहत चक्र जे आहे ते तुमचं ॲक्टिव्ह झालं, की करुणाभाव तुमचा खूप जास्त होतो. ओके. हां, म्हणजे दया यायला लागते आपल्याला. दया म्हणण्यापेक्षा जे चांगलं आणि वाईट हं. विशुद्धी चक्र ज्यावेळेस तुमचं ॲक्टिव्ह होतं, हं. तर चुकीची वाणी जी आहे किंवा भाषा आहे किंवा एखाद्याला दुखावणं म्हणा, हां. ते तुमच्याकडून होऊच शकत नाही. ती जागृती तुमच्याकडे येत असते. असे प्रत्येक चक्राचं काम वेगळं-वेगळं असतं.